नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण बघणार आहोत फिनॉलच्या केमिकल रिॲक्शन. आता फिनॉलच्या केमिकल रिॲक्शन घेत असताना फिनॉलबद्दलची काही माहिती या ठिकाणी पहिल्यांदा आपण घेऊयात. अरे बाबांनो, फिनॉल असतो कसा पहा. आता तुम्हा सर्वांना माहीत आहे हा कोण आहे फिनॉल. इथं लिहिलं OH. हा फिनॉल आहे आणि या फिनॉलच्या केमिकल रिॲक्शन आपल्याला बघायच्या आहेत. आता फिनॉल जो आहे तो कसला ग्रुप आहे नेमकं आणि कसल्या प्रकारचं रिॲक्शन दाखवतोय हे आपण बघूया. एक लक्षात घ्या, फिनॉल हा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवतो. इथं लिहितो वाटल्यास मी. फिनॉल शोज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. बघा, फिनॉल कसल्या रिॲक्शन दाखवतो? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. तुमच्यापैकी काही लोकांना माहित असेल किंवा माहिती नसेल. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे काय? अरे बाबा, अशा प्रकारच्या रिॲक्शन ज्या रिॲक्शनमध्ये हायड्रोजनचा ॲटम हा इलेक्ट्रोफाईलने रिप्लेस होतो, अशा प्रकारच्या रिॲक्शनला म्हणतात इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता काही लोकांना हे पण माहित नसेल इलेक्ट्रोफाईल म्हणजे काय. लक्षात ठेवा, ज्याच्यावरती चार्ज पॉझिटिव्ह असतो, पॉझिटिव्ह चार्ज असलेली स्पेसीज म्हणजे इलेक्ट्रोफाईल. पॉझिटिव्ह चार्ज असलेली स्पेसीज म्हणजे इलेक्ट्रोफाईल. इलेक्ट्रोफाईल म्हणजे अशा प्रकारची स्पेसीज ज्या स्पेसीजवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. झालं, पॉझिटिव्हली चार्जड स्पेसीज इज कॉल्ड एज इलेक्ट्रोफाईल. थोडक्यात सांगितलं. ओके, तुम्हाला माहित आहे हा फिनॉल आहे. फिनॉल कसल्या रिॲक्शन दाखवतो? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. अरे बघा, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. अरे म्हणा, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ओके, आता मी काय करतो बघा, हा घेतला इलेक्ट्रोफाईल. होतं काय? आता इथं कोण असणार आहे? हायड्रोजन ॲटम. फिनॉल आहे, ही बेंझिनची रिंग आहे. प्रत्येक ठिकाणी एक एक हायड्रोजन आहे. 5 ठिकाणी 1 2 3 4 5 ठिकाणी 5 हायड्रोजन्स आहेत. जर हायड्रोजनचा ॲटम इलेक्ट्रोफाईलने रिप्लेस होत असेल, जर हायड्रोजनचा ॲटम इलेक्ट्रोफाईलने रिप्लेस होत असेल, हा तुमचा इलेक्ट्रोफाईल हा त्या ठिकाणी, तर अशा प्रकारच्या रिॲक्शनला म्हणायचं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे अशा प्रकारच्या रिॲक्शन ज्या रिॲक्शनमध्ये हायड्रोजनचा ॲटम हा इलेक्ट्रोफाईलने रिप्लेस होतो. ठीक आहे, सो दीज आर द इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ओके, अजून एक महत्त्वाचं वाक्य, एक वाक्य कळालं मला. फिनॉल हा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवतो. आता मला सांगा या ठिकाणी की हा जो फिनॉल आहे याच्यामधला हा जो OH ग्रुप आहे तो कसला आहे? OH ग्रुप हा इथे लिहतो मी. कुठे लिहू? इथे लिहू. OH ग्रुप हा आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहे. अतिशय महत्वाचं वाक्य लक्षात ठेवा. मी काय सांगायला, अरे बाबा फिनॉल आहे, फिनॉल मधला OH ग्रुप आहे. फिनॉल मध्ये असलेला OH ग्रुप हा कसा आहे? आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग आहे. आता काही लोकांना माहित नसतं की आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग म्हणजे काय नेमकं. बाबांनो, या ठिकाणी जर OH असेल तर इलेक्ट्रोफाईल हा आर्थो किंवा पॅरा पोझिशनला येतो, मेटाला येऊ शकत नाही. कळालं का? लक्षात घ्या, फिनॉल मधला OH हा आर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग आहे. आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग आहे. याचा अर्थ असा होतो की जेव्हा या ठिकाणी OH असेल तेव्हा इलेक्ट्रोफाईल एक तर आर्थोला येईल किंवा पॅराला येईल, मेटाला येत नाही. मग OH हा कसा आहे? आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग आहे. हे पण महत्त्वाचं वाक्य आपण लक्षात घ्यायचं. मग आता बघा रिॲक्शन कशी होते. आता बघा, OH ग्रुप कुठे आहे? तर OH ग्रुपच्या जवळ आर्थो पोझिशन, मग मेटा, मग पॅरा. ज्या ठिकाणी OH आहे त्याच्या जवळची आर्थो, त्याच्या जवळची मेटा, त्याच्या जवळची पॅरा. आर्थोच्या समोर आर्थो, मेटाच्या समोर मेटा आणि ही पॅरा. म्हणजे कोणत्या पोझिशनला काय म्हणायचं? आर्थो कोणती, मेटा कोणती, पॅरा कोणती, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्या लक्षात आल्या पाहिजेत. ही आहे आर्थो, ही आहे मेटा, ही आहे पॅरा. ओके, आता इलेक्ट्रोफाईल जो असतो, इलेक्ट्रोफाईल एक तर आर्थोला येईल किंवा पॅराला येईल. आहे का? इलेक्ट्रोफाईल कुठे येईल? आर्थोला किंवा पॅराला. हिथला H का होईल? रिप्लेस होईल. संपलं. हा बघा रिॲक्शन कशी येईल. रिॲक्शन कशी येईल? हे बेंझिनला बेंझिन आहे का, इथं काय आहे? OH आहे. मग हा इलेक्ट्रोफाईल कुठे येईल? आर्थोला किंवा पॅराला. समजा आला आर्थोला, हे का हे आर्थो प्रोडक्ट आला, किंवा कुठे येऊ शकतो?
पॅराला येऊ शकतो. समजा आला पॅराला, कसं येईल? हो का, हा इलेक्ट्रोफाईल. म्हणजे OH ग्रुप कसा आहे? OH ग्रुप हा आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग आहे. त्याच्यामुळे येणारा इलेक्ट्रोफाईल एक तर आर्थोला येईल किंवा पॅराला किंवा दोन्ही बी ठिकाणी येऊ शकतो. समजलं का? आपण रिॲक्शन करताना घेऊ, फक्त या ठिकाणी काही गोष्टी आपल्याला माहीत असाव्यात. या अनुषंगानं मी सांगितलं. पहिलं महत्वाचं वाक्य असं होतं, बाबांनो फिनॉल हा कसा आहे? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवणार आहे. फिनॉल कसल्या प्रकारच्या रिॲक्शन दाखवतो? फिनॉल शोज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. फिनॉल मधला OH ग्रुप हा कसला आहे? आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग. त्याच्यामुळं येणारा इलेक्ट्रोफाईल कुठे येईल? आर्थोला किंवा पॅराला. आणि अजून एक महत्वाचं वाक्य लक्षात ठेवा, हा OH ग्रुप स्ट्रॉंगली ॲक्टिवेटिंग आहे, ॲक्टिवेटिंग ग्रुप. आणि त्याच्यामुळं बेन्झिनपेक्षा याची क्रियाशीलता जास्त आहे. फिनॉल इज मोर रिॲक्टिव्ह दॅन बेन्झिन. कशामुळं? OH ग्रुप हा रिंग ॲक्टिवेटिंग आहे. ठीक आहे, असो, ॲक्टिवेटिंग आहे. ओके, आता आपण एका एका रिॲक्शनला सुरुवात करूया. एक एक अभिक्रिया कशी होते ते समजून घेऊया. ओके, लिहून घ्या. आता पहिली अभिक्रिया आपण घेणार आहोत. पहिल्या अभिक्रियेचं नाव आहे हॅलोजनेशन रिॲक्शन. फिनॉलचं आपल्याला हॅलोजनेशन करायचं आहे. पहिल्या रिॲक्शनचं नाव हॅलोजनेशन रिॲक्शन. ऐका बरं का, इथं लिहितो मी हॅलोजनेशन रिॲक्शन. इथं वरी हेडिंग आहे. आता कोणती रिॲक्शन लिहितो मी? स्पेसिफिक हॅलोजनेशन रिॲक्शन. आता एका एका शब्दांचा अर्थ देखील आपण लक्षात घ्यायचा बरं का. चला, आता हॅलोजनेशन रिॲक्शन तुमच्या समोर मी लिहिलं. आपल्याला माहित पाहिजे हॅलोजनेशन म्हणजे काय? हायड्रोजनचा ॲटम हॅलोजन ॲटमने रिप्लेस करणे म्हणजे हॅलोजनेशन रिॲक्शन. मग हॅलोजन कोण आहे? Cl आहे, Br आहे, I आहे. समजतंय का? हायड्रोजनचा ॲटम जर हॅलोजन ॲटमने रिप्लेस होत असेल तर अशा प्रकारच्या रिॲक्शनला, अशा प्रकारच्या अभिक्रियेला म्हणायचं हॅलोजनेशन रिॲक्शन. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय हॅलोजन ॲटम इज कॉल्ड ॲज हॅलोजनेशन रिॲक्शन. संपलं. म्हणजे तर आपण थोडक्यात काढू शकतो. हो का, हा कोण आहे? हायड्रोजन. ह्याला करा रिप्लेस. कशानं? एक्सनं. हो का, हा एक्स इकडे आला. म्हणजे हायड्रोजनचा ॲटम जर हॅलोजनला रिप्लेस होत असेल तर अशा प्रकारच्या रिॲक्शनला म्हणायचं हॅलोजनेशन रिॲक्शन. ठीक आहे, काय करू आपण आता? फिनॉल घेऊ. फिनॉलचं करू हॅलोजनेशन. हॅलोजनेशन करण्यासाठी आपण दोन वेगवेगळ्या कंडिशन वापरू. दोन वेगवेगळ्या कंडिशन वापरून आपण करू हॅलोजनेशन. ठीक आहे, फिनॉलचं हॅलोजनेशन करायचं आहे. म्हणजे फिनॉलमधला हायड्रोजनचा ॲटम आर्थो किंवा पॅरा पोझिशनचा आपल्याला हॅलोजन ॲटमनं रिप्लेस करायचं आहे. ओके, रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय हॅलोजन ॲटम. ऐका, आता याच्यामध्ये पहिली कंडिशन बघा. पहिली कंडिशन बघा, याच्यामध्ये आपण घेणार आहोत ब्रोमीन इन CS2. नीट ऐका बरं का, रिॲक्शन फार सोपे आहे का? प्रत्येक रिॲक्शन तुम्ही लक्ष देऊन ऐका. प्रत्येक रिॲक्शनचा अर्थ तुम्हाला सर्वांच्या लक्षात येईल. ब्रोमीन इन CS2 म्हणजे पहिल्यांदा आपण काय करतोय? आपण फिनॉलचं ब्रोमिनेशन करतोय बाबांनो. आणि फिनॉलचं ब्रोमिनेशन करण्यासाठी आपण काय वापरतोय? CS2 हा सॉल्व्हंट वापरतोय. कोणता? CS2. ह्याच्याऐवजी क्लोरोफॉर्म वापरा, चलतंय. ह्याच्याऐवजी कार्बन टेट्राक्लोराईड वापरा, चलतंय. म्हणजे तुम्ही कार्बन डायसल्फाइड वापरू शकता CS2, क्लोरोफॉर्म वापरू शकता CHCl3, कार्बन टेट्राक्लोराईड वापरू शकता CCl4. याच्यापैकी तुम्ही कुठलंही वापरू शकता. आपण CS2 वापरूया. आणि लक्षात घ्या तुम्ही, हे जे CS2, क्लोरोफॉर्म आणि कार्बन टेट्राक्लोराईड पाण्यापेक्षा कमी पोलार आहेत. दीज सॉल्व्हंट्स आर लेस पोलार दॅन वॉटर. हे पण त्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. ते पण आपल्याला माहिती असावं, पुस्तकात दिले. ओके, रिॲक्शनला आपण सुरुवात करू. नेमकी रिॲक्शन कशी होते ते तुम्हाला सांगतो. तुम्हाला काय करायचं आहे? फिनॉल घ्यायचा आहे. फिनॉलचं काय करायचं आहे? ब्रोमिनेशन करायचं आहे. ब्रोमिनेशन करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे? फिनॉलमधला हायड्रोजनचा ॲटम हा Br रिप्लेस करायचा आहे. इलेक्ट्रोफाईलनं म्हणजे ब्रोमोनियम आयननं. रिॲक्शन कशी होते सांगतो बघा. आता या ठिकाणी आपण काय घेतलं? हा फिनॉल आहे. चला, ह्याचं करू आपण ब्रोमिनेशन. म्हणजे काय घ्यायचं? Br. आणि त्यासाठी सॉल्व्हंट घेऊ आपण कार्बन डायसल्फाइड. बरोबर का? आता इथला हायड्रोजन फिनॉल मधल्या बेन्झीन रिंग मधला हायड्रोजन Br रिप्लेस करू म्हणजे ब्रोमिनेशन होतं. तुम्हाला माहित आहे OH ग्रुप कसला आहे? आर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग. त्याच्यामुळं आर्थो किंवा पॅरा पोझिशनचा हायड्रोजन Br रिप्लेस करायचं. आणि Br प्लस
हा कोण आहे, ब्रोमोनियम आयन हा इलेक्ट्रोफाईल आहे. ह्याच्यामधला Br+ हा तुमचा इलेक्ट्रोफाईल आहे. मग आता हे आर्थो पोझिशन आहे का, हे पॅरा पोझिशन आहे का. आर्थो पोझिशनचा H किंवा पॅरा पोझिशनचा H हा रिप्लेस होतो कशानं, Brनं, ब्रोमोनियम आयननं. आणि हा मग आर्थोला येतो किंवा पॅराला येतो. संपलं. म्हणजे फिनॉलच्या आर्थो किंवा पॅरा पोझिशनला असलेला हायड्रोजनचा ॲटम Brनं रिप्लेस करायचा आहे. म्हणजे या ठिकाणी एक प्रोडक्ट येणार नाही, या ठिकाणी 2 प्रोडक्ट येतील. त्या 2 प्रोडक्टपैकी एक प्रोडक्ट असेल आर्थो, एक असेल पॅरा. कसं बघा, हो का, हे आपण घेऊ फिनॉल, फिनॉलला फिनॉल घेतलो आपण. ठीक आहे. आता H निघून जाईल, तिथं Br येईल. हो का, हा Br आला. हा आहे पहिला प्रोडक्ट. दुसरा प्रोडक्ट बघा, दुसरा प्रोडक्ट बघा, हा तुमचा कोण आहे, फिनॉल. हा आता हा Br कुठे येईल, पॅराला येईल. 2 शक्यता, 2 शक्यता. हा बी येऊ शकतो, हा बी येऊ शकतो. काही प्रमाणात हा, काही प्रमाणात हा. हो का, H आणि Br प्लस काही HBr. झालं, संपलं. अशा प्रकारची संपूर्ण रिॲक्शन या ठिकाणी आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपण फिनॉलचं केलं ब्रोमिनेशन. CH2च्या प्रेझेन्समध्ये, सॉल्व्हंटच्या प्रेझेन्समध्ये तयार झाले प्रोडक्ट 2. एक आर्थो ब्रोमोफिनॉल, दुसरा पॅरा ब्रोमोफिनॉल. असे 2 प्रोडक्ट या ठिकाणी मिळाले. अतिशय सोपी रिॲक्शन आहे. या अभिक्रियेमध्ये आपण काय केलं, फिनॉलच्या आर्थो पोझिशनला असलेला हायड्रोजनचा ॲटम किंवा पॅरा पोझिशनला असलेला हायड्रोजनचा ॲटम ब्रोमोनियम आयन Br+ या इलेक्ट्रोफाईलनं रिप्लेस केलो ब्रोमिननं. आणि मग तुम्हाला ही रिॲक्शन मिळाली. ओके, चला नाव लिहायचं. हो का, हा तुमचा कोण आहे, फिनॉल. हा या ठिकाणी कोण आहे, आर्थो ब्रोमोफिनॉल आहे का. ह्याचं नाव आहे पॅरा ब्रोमोफिनॉल. ठीक आहे. तर अशा प्रकारची रिॲक्शन, अशा प्रकारचा प्रोडक्ट या ठिकाणी येतो. प्रत्येक रिॲक्शन लक्षात घ्या. आता आपण काय करू, पुन्हा करू आपण ब्रोमिनेशन. सॉल्व्हंट बदलू आपण. पहिल्या केसमध्ये आपण काय घेतला, CH2 कार्बन डायसल्फाइड हा सॉल्व्हंट घेतला. आता पाणी घेऊ आपण. पाणी जेव्हा तुम्ही घेता तेव्हा त्या ठिकाणी कोणता प्रोडक्ट येतो हे पण त्या ठिकाणी आपण बघूयात. ती पण रिॲक्शन करूयात. एवढं लिहून घ्या. रिॲक्शन तीच आहे ब्रोमिनेशनची. रिॲक्शन तीच कोणती, ब्रोमिनेशनची. पण कशी होते आपण बघूया. चला आता काय करू, दुसरी कंडिशन काय घ्यायचं आपल्याला, ब्रोमीन आणि त्याच्या जोडीला वॉटर. ब्रोमीन आणि वॉटर. बघा लक्ष द्या का. पहिल्यांदा घेऊ आपण फिनॉल. बघा हा तुमचा फिनॉल आहे. ठीक आहे. याचा आपण करू ब्रोमिनेशन प्लस 3Br2. त्यासाठी आपण घेऊ सॉल्व्हंट कोणता, वॉटर मॉलिक्यूल हा सॉल्व्हंट घेऊ. पहिल्या केसमध्ये काय घेतलो, CH2 नॉन पोलार, कमी पोलार. या ठिकाणी H2O त्याच्यापेक्षा जास्त पोलार. या ठिकाणचा सॉल्व्हंट आपण वॉटर घेतला. प्रोडक्ट बदलतो बरं का. तुम्ही जेव्हा वॉटर घेता ना, बघा हे आहे आर्थो पोझिशन, ही आहे पॅरा पोझिशन आणि हा परत आर्थो पोझिशन. हे 2 आर्थो, हे सगळेच हायड्रोजन. बघा फिनॉलच्या आर्थो आणि पॅरा पोझिशनला असलेले सगळेच्या सगळे हायड्रोजन Brनं रिप्लेस होतील. 3 Br घेतले बघा. हे 3 Br, एक येईल हिथं, दुसरा येईल हिथं आणि तिसरा येईल ह्या ठिकाणी आहे का. एक इथे येईल, एक इथे येईल, एक इथे येईल. हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय द Br. हॅलोजन, हॅलोजनेशन रिॲक्शन, ब्रोमोनियम आयन, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सगळ्यांचा अर्थ कसं होतो तर Brनं रिप्लेस. आणि Br मग इथे येतो, इथे येतो आणि इथे येतो. ओके, कशी बघा बरं पाहिजे इथं रिॲक्शन. हो का, या ठिकाणी कोण आहे, OH. Br इथं आला, Br इथं आला आणि Br इथं आला. बघा दोन्ही बी आर्थो पोझिशन आणि एक पॅरा पोझिशन ऑक्युपाय झाली. अशा 3 ठिकाणी 3 Br आले आणि प्लस काय इथं 3HBr. हे का सोपं आहे, हे का महत्वाचं नाही. झालं, रिॲक्शन पूर्ण झाली. म्हणजे तुम्ही जेव्हा वॉटर सॉल्व्हंट वापरता तेव्हा आर्थो पोझिशनला असलेले दोन्ही H आणि पॅरा पोझिशनला असलेला एक H असे 3 H Brनं रिप्लेस होतात आणि तयार होतो आपला हा प्रोडक्ट. हे कोण आहे, फिनॉल. आणि ह्याचं नाव आहे 2,4,6 ट्राय ब्रोमोफिनॉल. संपलं. तर हा एक महत्त्वाचा फरक आहे, तो या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचा आहे. अशा प्रकारची ही हॅलोजनेशनची रिॲक्शन.
हॅलोजनेशन मध्ये काय होतं, हायड्रोजन ॲटम हा हॅलोजननं रिप्लेस होतो. या ठिकाणचा हॅलोजन कोण आहे, ब्रोमिन आहे. ब्रोमिनेशन रिॲक्शन आपण केली बाबांनो. आपण पहिल्यांदा CS2 घेतलं. आपण जेव्हा CS2 घेतो तेव्हा एकर आर्थो किंवा पॅरा पोझिशनला असलेला हायड्रोजनचा ॲटम Br रिप्लेस होतो आणि त्या ठिकाणी 2 प्रोडक्ट तयार होतात, एक आर्थो आणि एक पॅरा. परंतु आपण जेव्हा वॉटर हे सॉल्व्हंट वापरतो तेव्हा 3 हायड्रोजन रिप्लेस होतात ॲट अ टाइम, 2 आर्थोचे एक पॅराचा, आणि अशा प्रकारे 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल त्या ठिकाणी ओके. अशा प्रकारची आपली ही ब्रोमिनेशनची रिॲक्शन. नेक्स्ट रिॲक्शनला आपण सुरुवात करूयात, दॅट इज नायट्रेशन रिॲक्शन. ओके, बघा नायट्रेशन रिॲक्शन कशी होते त्याच्याबद्दलची माहिती घेऊ. एक एक रिॲक्शन लक्षात घ्या, अतिशय सोप्या रिॲक्शन्स आहेत, लय सांगण्याची आवश्यकता नाही. एकदा कळालं की सगळंच कळालं, एकदा कळालं सगळंच कळालं. ओके, आता तुमच्या समोर रिॲक्शन आहे नायट्रेशन. नायट्रेशन करणे म्हणजे काय हो का, त्याचा सांगतो आत मी. हायड्रोजनचा ॲटम जर NO2 ग्रुपनं रिप्लेस होत असेल, या ठिकाणी NO2+ असते, नायट्रोनियम आयन, नायट्रोनियम आयन म्हणतात त्याला. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय NO2 ग्रुप इज कॉल्ड एज नायट्रेशन. जर हायड्रोजनचा ॲटम NO2 ग्रुपनं रिप्लेस होत असेल तर अशा प्रकारच्या रिॲक्शनला म्हणतात नायट्रेशन रिॲक्शन. आता फिनॉलचं आपण करू नायट्रेशन, आणि नायट्रेशन करताना पहिल्यांदा घेऊ डायल्यूट नायट्रिक ॲसिड आणि पुन्हा घेऊ कॉन्सन्ट्रेट नायट्रिक ॲसिड, आणि मग त्या ठिकाणी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट मिळतात. कसे ते पण आपण बघू. फिनॉलचं नायट्रेशन कसं होतं त्याच्याबद्दलची माहिती आपण घेऊ. नायट्रेशन म्हणजे काय, रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय NO2 ग्रुप इज कॉल्ड एज नायट्रेशन रिॲक्शन. ओके, बघा नायट्रेशन रिॲक्शन ह्याच्यामध्ये पुन्हा 2 भाग आहेत. पहिला भाग आपण घेऊयात डायल्यूट नायट्रिक ॲसिड HNO3, डायल्यूट नायट्रिक ॲसिड. अजून एक वाक्य सांगतो तुम्हाला मी, HNO3 कळालं का. लिहायची पद्धत आहे एक, HNO3 असं बी लिहायचं किंवा असं लिहायचं, OHNO2. बघा असं लिहा किंवा असं लिहा, दोघांचा अर्थ एकच आहे. हे बी नायट्रिक ॲसिड आहे, हे बी नायट्रिक ॲसिड आहे, HNO3, दोघांचा अर्थ एकच होतो, नायट्रिक ॲसिड आहे, संपलं. आता लिहितो मी इथं बघा हो का. या ठिकाणी आपण घेऊ फिनॉल, हा तुमचा फिनॉल, ह्याचं करू नायट्रेशन. त्यासाठी आपण घेऊ OHNO2, कसला घ्यायचा, डायल्यूट घ्यायचा. बघा आता रिॲक्शन कशी होते तुम्हाला सांगतो मी, आणि कसा प्रॉडक्ट येतो हे पण सांगतो तुम्हाला लक्षात येण्यासाठी. एक वाक्य लक्षात घ्या. आता ही कुठली पोझिशन आहे, आर्थो. ही कुठली पोझिशन आहे, पॅरा. तुम्ही जेव्हा डायल्यूट नायट्रिक ॲसिड घेता तेव्हा आर्थो पोझिशनचा हायड्रोजन किंवा पॅरा पोझिशनचा हायड्रोजन NO2 ग्रुपनं रिप्लेस होतो. कुठलाही एक होईल, एक तर आर्थो होईल किंवा पॅरा होईल, आणि मग या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल हा NO2 एक तर इथं येतो किंवा इथं येतो, संपलं. आणि मग आपला प्रोडक्ट आला होता. बघा बघा प्रोडक्ट आपला, आणि हे कोण आहे, OH. चला कुठं आला, इथं आला आहे का, आर्थोला आला. म्हणजे NO2 ग्रुप आर्थोला किंवा NO2 कुठे पॅराला, प्लस अजून एक पर्याय, आणि मग शेवटी काय येते, H2 निघून जातो, संपलं. अशा प्रकारची अतिशय सोपी रिॲक्शन आहे. बघा रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲट आर्थो ऑर ॲट पॅरा बाय NO2 ग्रुप, म्हणजे आर्थो किंवा पॅरा पोझिशनला असलेला हायड्रोजनचा ॲटम हा NO2 ग्रुपनं रिप्लेस झाला. अशा प्रकारचा हा आर्थो प्रोडक्ट, हा पॅरा प्रोडक्ट, असे 2 प्रोडक्ट त्या ठिकाणी तयार होतात. रिॲक्शन फार सोपी आहे, फक्त आपण व्यवस्थित लक्षात घ्यावं लागते. हे फिनॉल, आणि हे कोण आहे, आर्थो नायट्रोफिनॉल आहे का, आणि हे आहे पॅरा नायट्रोफिनॉल. संपलं. अशा प्रकारचे 2 प्रोडक्ट आपण डायल्यूट नायट्रिक ॲसिड घेतलं. तर आता काय करू आपण, डायल्यूट नायट्रिक ॲसिडच्या ऐवजी घेऊ कॉन्सन्ट्रेट नायट्रिक ॲसिड. कॉन्सन्ट्रेट नायट्रिक ॲसिड जर तुम्ही घेतलात तर त्या ठिकाणी काय होतं माहिती आहे का, दोन्ही आर्थो पोझिशनचे आणि पॅरा पोझिशनचा तिन्ही हायड्रोजन एकाच वेळेस NO2 ग्रुपनं रिप्लेस होतात आणि तयार होतो प्रोडक्ट ह्याच्यापेक्षा वेगळा. कसा त्याच्याबद्दलची माहिती घेऊ. ओके, आणि लक्षात ठेवा तुम्ही कधी पण, जर कॉन्सन्ट्रेट HNO3 अधिक कॉन्सन्ट्रेट H2SO4 असेल, ह्या दोघांचं मिक्सर, कॉन्सन्ट्रेट नायट्रिक ॲसिड, कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिड, ह्या दोघांच्या मिक्सरला म्हणायचं नायट्रेटिंग मिक्सर. आपण घेऊ नायट्रेटिंग मिक्सर, नायट्रेटिंग मिक्सर. बघा
या ठिकाणी आपण काय करतोय, नायट्रेशन करतोय. कुणाचं नायट्रेशन करतोय, फिनॉलचं नायट्रेशन करण्यासाठी पहिल्यांदा आपण काय घेतलं, डायल्यूट नायट्रिक ऍसिड. आता फिनॉलचं नायट्रेशन करण्यासाठी घ्यायचं आहे नायट्रेटिंग मिक्सचर, म्हणजे कॉन्सन्ट्रेट नायट्रिक ऍसिड आणि कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ऍसिड. कसं होतं त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण सविस्तरपणे घेऊया. प्रत्येक भाग जो आहे ना व्यवस्थित लक्षात घ्या, म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. रिॲक्शन्स फार सोपे आहेत, फक्त समजून घ्यायचा व्यवस्थित. फक्त रिॲक्शन समजून घ्यायचं आपल्याला, व्यवस्थित समजून जाईल. नायट्रेशन रिॲक्शन ह्याच्यामधला दुसरा भाग काय वापर करायला, कॉन्सन्ट्रेट HNO3 नायट्रिक ऍसिड, कॉन्सन्ट्रेट HNO3. बघा काय होते. आता घेताना काय घेतलं आपण, फिनॉल घ्या. हे काय घेतलं, फिनॉल. फिनॉलची अभिक्रिया करा नायट्रिक ऍसिड सोबत OHNO2 आहे का, आणि इथं घ्या कॉन्सन्ट्रेट H2SO4. कॉन्सन्ट्रेट नायट्रिक ऍसिड आणि कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ऍसिड ह्या दोघांचं मिक्सचर म्हणजे नायट्रेटिंग मिक्सचर तुमच्या समोर दिलंय. आता रिॲक्शन काय होणार, तुम्ही जर कॉन्सन्ट्रेट नायट्रिक ऍसिड घेतला तर आर्थो आणि पॅरा या दोन्ही ठिकाणचे हायड्रोजन ॲटम NO2 या इलेक्ट्रोफाईलने रिप्लेस होतात. NO2 प्लस हा इलेक्ट्रोफाईल आहे. ओके, मग बघा इथं H आहे, इथं H आहे, इथं H आहे. आता हा कोण आहे, हा कोण आहे, हा कोण आहे, हो का. हे तिन्ही H काय होतील, रिप्लेस होतील. तिन्ही H रिप्लेस होतील कशानं, NO2 ग्रुपनं. आणि मग हा ग्रुप इथं येईल किंवा इथं येईल किंवा इथं येईल. NO2 ग्रुप इथं येतो, इथं येतो, इथं येतो, तिन्ही ठिकाणी येतो ॲट ए टाइम. आणि मग आपला प्रोडक्ट येतो का असा, बघा कसा येतो प्रोडक्ट आपला. आणि मग इथं OH, आणि मग इथं NO2, मग इथं NO2, आणि मग इथं NO2 प्लस 3H2O निघून जातो. संपलं. म्हणजे कॉन्सन्ट्रेट नायट्रिक ऍसिड आपण जेव्हा घेतो ना, आर्थो आणि पॅरा या दोन्ही बी ठिकाणचे हायड्रोजन हे तुमच्या NO2 ग्रुपनं रिप्लेस होतात. आणि अशा प्रकारचा हा प्रोडक्ट, याचं नाव आहे 2,4,6 ट्राय नायट्रो फिनॉल. आणि ह्याचं फेमस नाव आहे पिक्युरिक ऍसिड. काय, पिक्युरिक ऍसिड. अरे बोला, पिक्युरिक ऍसिड. पिक्युरिक ऍसिड नाव आहे, पिक्युरिक ऍसिड झालं. अशा प्रकारे पिक्युरिक ऍसिड तयार झाला. अशा प्रकारची ही आपली नायट्रेशनची रिॲक्शन. नेक्स्ट रिॲक्शन आहे सल्फोनेशन. सल्फोनेशनमध्ये सुद्धा असंच आहे. सल्फोनेशनमध्ये आपण रूम टेम्परेचर घेऊ आणि हाय टेम्परेचर घेऊ. टेम्परेचर बदलल्यानंतर प्रोडक्ट बदलतो. लो टेम्परेचर, रूम टेम्परेचरला वेगळा प्रोडक्ट, हाय टेम्परेचरला वेगळा प्रोडक्ट कसा येतो त्याच्याबद्दलची माहिती आपण घेऊ. प्रत्येक रिॲक्शन ही अतिशय सोपी आहे, फक्त व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये काय माहिती आहे का, फिनॉलमध्ये काय, आर्थो पॅरा पोझिशनला असलेला हायड्रोजनचा ॲटम इलेक्ट्रोफाईलने रिप्लेस होतो. हॅलोजनेशन असेल तर Br ने रिप्लेस केला आपण, नायट्रेशन असेल तर NO2 ने केला. सल्फोनेशन म्हणजे काय, SO3H ने रिप्लेस करायचं. कसं काय त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी आपण बघू. ह्याच्यामध्ये पुन्हा दोन कंडिशन, ॲट रूम टेम्परेचर आणि ॲट हाय टेम्परेचर. ओके, बघू. आता आपण सुरुवात करूया सल्फोनेशन रिॲक्शन. कोणती रिॲक्शन, सल्फोनेशन. अरे सल्फोनेशन रिॲक्शन, अरे बोलो 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 सल्फोनेशन, अरे बोलो 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 सल्फोनेशन, अरे बोलो 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 सल्फोनेशन. चल, ठीक आहे. या ठिकाणी आपण हेडिंग लिहिल्या सल्फोनेशन रिॲक्शन. तुम्हा सर्वांना माहीत असलं पाहिजे सल्फोनेशन म्हणजे काय, आपल्याला व्याख्या माहीत असली पाहिजे. काय, हायड्रोजनचा ॲटम आहे का, जर SO3H न रिप्लेस होत असेल, दॅट रिॲक्शन इज कॉल्ड ॲज सल्फोनेशन. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय SO3H ग्रुप इज कॉल्ड ॲज सल्फोनेशन. आता सल्फोनेशन करण्यासाठी आपण दोन वेगवेगळ्या कंडिशन वापरणार आहोत, ॲट रूम टेम्परेचर आणि ॲट हाय टेम्परेचर. अशा दोन कंडिशन. मग काय होतं बघू आपण, होणार आहे का, तेच फिनॉलच्या बेंझिन रिंगमध्ये असलेला आर्थो पोझिशनचा किंवा पॅरा पोझिशनचा हायड्रोजन SO3H प्लस सल्फोनियम आयन म्हणजे इलेक्ट्रोफाईलने रिप्लेस होईल. कशानं, इलेक्ट्रोफाईलनं. बघा दोन कंडिशन हिथंच करतो मी दोन्ही बी. येतात पहिली कंडिशन बघा, पहिली ॲट रूम टेम्परेचर किती, 293 केल्विन, 293 केल्विन ॲट रूम टेम्परेचर. कसं होईल बघा.
आता हा कोण आहे OH आहे, ह्याचं करू आपण सल्फोनेशन. कसे येते OH SO3H. हो का, हे सल्फ्युरिक ॲसिड बरं का. हो का, असं H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड, ह्याला असल्यावरचं OH SO3H. कळलं का, हे आणि हे एकच आहे सल्फ्युरिक ॲसिड. चला काय होतं आता तुम्ही काय करा, तापमान कमी घ्या. किती 293 केल्विन म्हणजे रूम टेम्परेचर. काय होतं जर तुम्ही रूम टेम्परेचर घेतला तर फक्त आर्थो पोझिशनचा H रिप्लेस होतो. कशानं SO3H ग्रुपनं. बस बघा, आपण जर फिनॉलची अभिक्रिया सल्फ्युरिक ॲसिड सोबत केली ॲट 293 केल्विन म्हणजे रूम टेम्परेचर, तर फक्त आर्थो पोझिशनचा H हा SO3H ग्रुपनं रिप्लेस होतो. हे महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवा. आणि प्रोडक्ट सुद्धा एकच येतो, एकच प्रोडक्ट येणार. कोणता आर्थो प्रोडक्ट, कोणता SO3H. ओ नाही हां, SO3H लिहू का इथं, SO3H. आणि ह्याचं नाव आहे आर्थोफिनॉल सल्फॉनिक ॲसिड. आर्थोफिनॉल सल्फॉनिक ॲसिड संपलं. बघा दुसरी कंडिशन आता इथं लिहितो लगेच. ह्याचं नाव फिनॉल, लिहू का, लिहायची गरज नाही. ॲट 373 केल्विन, 373 केल्विन ॲट हाय टेम्परेचर कसं होतं बघा. पुन्हा तीच रिॲक्शन बघा, दिसते का फायद्यावर बघा. पट सांगतो म्हणजे लवकर होईल भाग आपला. प्लस काय घ्यायचं आहे सल्फ्युरिक ॲसिड. फार सोप्या रिॲक्शन सगळ्या, काहीच अवघड नाही, फक्त व्यवस्थित समजून घेतलात तुम्ही. 393 सॉरी 293 इथं 373 सगळं घोळघुलला बघा चालतंय. तुम्ही जर 373 केल्विन तापमान घेतला तर आर्थोचा H रिप्लेस होणार नाही. कुठला होईल मग प्याराचा एक H रिप्लेस होईल. कशानं SO3H ग्रुपनं. आणि प्रोडक्ट येईल प्यारा. कुठला प्रोडक्ट येईल प्यारा. दिसते का फळ्यावर, हां दिसला की. हां कसा येईल बघा प्रोडक्ट. हो का, प्रोडक्ट येईल आपला असा, इथं OH आणि इथं येईल SO3H प्लस H2. चला हे कोण आहे फिनॉल आणि हे कोण आहे हां पॅराफिनॉल सल्फॉनिक ॲसिड. अशा प्रकारची ही रिॲक्शन सल्फोनेशनची. अशा प्रकारे या ठिकाणी आपण वेगवेगळ्या रिॲक्शन बघितल्या. फास्टमध्ये सांगितलं पण समजतंय, सोपं आहे. प्रत्येक रिॲक्शनमध्ये एकच आहे की तुमचा फिनॉल त्याच्या आर्थो आणि पॅरा पोझिशनला असलेला हायड्रोजनचा ॲटम आपण वेगवेगळ्या इलेक्ट्रोफाईलनं रिप्लेस करतोय. मग कुठं Br+ असेल, कुठं NO2+ असेल, कुठं SO3H+ असेल. दुसरं काय आहे का, तेवढंच आहे. मग कुठं फक्त एका ठिकाणचा होईल, कुठं तिन्ही ठिकाणचा होईल. मग ज्या त्या रिॲक्शनची कंडिशन बघा, तसा प्रोडक्ट काढा, संपलं. तर असा हा संपूर्ण भाग आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.